मित्रांनो, 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स शिकत असताना मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑन टू याचा वापर इंग्लिश बोलताना कशा प्रकारे केला जातो हे आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे। त्याच्यामध्ये येणारं प्रत्येक वाक्य इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं, कोणत्या फॉर्म्युलाच्या माध्यमातून ट्रान्सलेट करायचं हे आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहोत। बघा, एखादी गोष्ट ज्यावेळेस कर्त्याला करायची असते, करायची आहे हे ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस आपण ऑन टूचा वापर करत असतो, हे आपण मागे पाहिलं। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑन टू या टॉपिकशी रिलेटेड काही उदाहरणं तुमच्या सरावासाठी घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून ऑन टू या टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला उदाहरणे कशा प्रकारे येतात हे समजतील। बघा, पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे। मला तुमच्याशी बोलायचे आहे, कर्त्याला एखादी गोष्ट करायची आहे, एखादी क्रिया करायची आहे, एखादं काम करायचं आहे। ठीक आहे, त्यासाठी आपण ऑन टूचा वापर करतो। बघा, मला म्हणजे आय सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑन टू, रचना कशी असते, सब्जेक्ट प्लस ऑन्ट टू आणि प्लस वर्ब, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स आय ऑन टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप बोलणे म्हणजे टॉक आणि तुमच्याशी म्हणजे टू यू। आय वॉन्ट टू टॉक टू यू, मला तुमच्याशी बोलायचे आहे। ठीक आहे, अशा प्रकारे। पुढे बघा मित्रांनो, दुसरं उदाहरण आहे। मला माहीत आहे, तुम्हाला माझ्या परीक्षांबद्दल ऐकायचे आहे। मला माहीत आहे, आय नो। आता बघा, तुम्हाला माझ्या परीक्षांबद्दल ऐकायचे आहे, सब्जेक्ट आहे तुम्हाला म्हणजे यू, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून, त्याच्यानंतर ऑन टू, त्याच्यानंतर हिअर आणि माझ्या परीक्षांबद्दल अबाउट माय एक्झामिनेशन्स। आय नो यू वॉन्ट टू हिअर अबाउट माय एक्झामिनेशन्स, अशा प्रकारे। पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे। मला त्याच्याशी खेळायचे आहे। मला आय सब्जेक्ट म्हणून, त्याच्यानंतर ऑन टू आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप खेळणे म्हणजे प्ले आणि त्याच्याशी विथ इट। ठीक आहे, एखादी गोष्ट आहे या ठिकाणी, एखादा खेळणं वगैरे आहे, अशा प्रकारे। ठीक आहे, पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे। मला त्याच्याशी खेळायचे आहे, एखादी गोष्ट करायची आहे, म्हणून या ठिकाणी आपण ऑन टूचा वापर करणार। या वाक्यामध्ये मला म्हणजेच आय सब्जेक्ट म्हणून, त्याच्यानंतर ऑन टू, त्याच्यानंतर खेळणे म्हणजे प्ले आणि त्याच्याशी म्हणजे विथ इट। इट कशासाठी वापरलं, एखादी निर्जीव वस्तू असेल, एखादी खेळणी वगैरे असेल त्यासाठी। पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे। तुला जायचं आहे की नाही, तुला जायचं आहे की नाही, प्रश्न विचारलाय बघा। तर डू येणार सुरुवातीला, कसा प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे। डू येणार सुरुवातीला, त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार, तुला म्हणजे यू सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून, त्याच्यानंतर ऑन टू आणि जायचं आहे की नाही, ऑन टू गो ऑर नॉट आणि प्रश्नचिन्ह, डू यू वॉन्ट टू गो ऑर नॉट, तुला जायचं आहे की नाही। पुढचं वाक्य आहे, ते कसे कार्य करते हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का। कानं प्रश्न विचारला, शेवटी का लागले म्हणजे सुरुवातीला डू लागणार। डू किंवा डज वापरतो आपण, परंतु या ठिकाणी सब्जेक्ट आपला यू आहे म्हणून डूचा वापर करणार। त्याच्यानंतर सब्जेक्ट तुम्हाला म्हणजे यू, त्याच्यानंतर ऑन टू, त्याच्यानंतर नो, डू यू वॉन्ट टू नो, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का। हाऊ इट वर्क्स, ते कसे कार्य करते आणि प्रश्नचिन्ह, डू यू वॉन्ट टू नो हाऊ इट वर्क्स, ते कसे कार्य करते हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का। पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे। तुला जायचे आहे का, या ठिकाणी पण का लागले म्हणजे डू लागणार सुरुवातीला, त्याच्यानंतर यू, त्याच्यानंतर वॉन्ट टू आणि गो, तुला जायचे आहे का, अशा प्रकारे। पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे। मला फक्त तुझे रक्षण करायचे आहे। आय जस्ट वॉन्ट टू प्रोटेक्ट यू, मला फक्त तुझे रक्षण करायचे आहे। पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे। तुम्हाला त्यात सहभागी व्हायचे आहे का, कान प्रश्न विचारलाय। सुरुवातीला डू येणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट तुम्हाला म्हणजे यू, त्याच्यानंतर ऑन टू सहभागी होणे म्हणजे पार्टिसिपेट आणि त्यात म्हणजे इन इट, डू यू वॉन्ट टू पार्टिसिपेट इन इट, तुम्हाला त्यात सहभागी व्हायचे आहे का। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे। नेहाला मला काही सल्ला द्यायचा आहे। नेहा सब्जेक्ट नेहा, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर गिव, नेहा वॉन्ट टू गिव, नेहाला द्यायचा आहे काही सल्ला, सम ॲडवाइस आणि मला म्हणजे टू मी।
आणि फुल स्टॉप अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तिला माझ्यासोबत बागेत यायचे आहे. तिला म्हणजेच शी, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर कम. शी वॉन्ट टू कम, तिला यायचे आहे माझ्यासोबत, विथ मी, आणि बागेत म्हणजे इन द गार्डन, किंवा तुम्ही इन द गार्डन सुरुवातीला लिहून विथ मी शेवट लिहू शकता. शी वॉन्ट टू कम विथ मी इन द गार्डन, तिला माझ्यासोबत बागेत यायचे आहे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, मला पोलीस अधिकारी व्हायचे आहे. मला म्हणजेच आय, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर बिकम, त्याच्यानंतर अ पोलीस ऑफिसर. आय वॉन्ट टू बिकम अ पोलीस ऑफिसर, मला पोलीस अधिकारी व्हायचे आहे. पुढे बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे, मला तुला दुखवायचे नाही. सब्जेक्ट काय, मला, त्याच्यानंतर वाक्य नकारार्थी आहे म्हणजे डोंट किंवा डझंट येणार. आय या ठिकाणी सब्जेक्ट आहे म्हणून आपण डोंटचा वापर करणार. आय डोंट, त्याच्यानंतर ऑन टू, आणि त्याच्यानंतर दुखवणे म्हणजे हर्ट, आणि तुला म्हणजे यू. आय डोंट वॉन्ट टू हर्ट यू, मला तुला दुखवायचे नाही. पुढे बघा पुढचं उदाहरण आहे, तो म्हणाला तुला मला मारायचे आहे. तर तो म्हणजे ही, त्याच्यानंतर सेड, ही सेड यू वॉन्ट टू किल मी, तुला मला मारायचे आहे. यू वॉन्ट टू, यू सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑन टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. पुढे बघा पुढचं उदाहरण आहे, मला इथे थोडा वेळ बसायचे आहे. मला म्हणजेच आय, त्याच्यानंतर जस्ट, आणि त्याच्यानंतर ऑन टू. आय जस्ट वॉन्ट टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, बसणे म्हणजे सीट, येथे म्हणजे हिअर, आणि थोडा वेळ अ लिटल व्हाईल. आय जस्ट वॉन्ट टू सीट हिअर अ लिटल व्हाईल. ठीक आहे, अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, मला यावर आता चर्चा करायची नाही. आय डोंट वॉन्ट टू डिस्कस दिस एनिमोर, अशा प्रकारे. ठीक आहे, वाक्य नकारार्थी आहे म्हणून या ठिकाणी डोंटचा वापर केला आहे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तुम्हाला ऐकायचे आहे का. कान प्रश्न विचारलाय, शेवटी का लावून विचारलाय. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तुम्हाला ऐकायचे आहे का लावून प्रश्न विचारला बघा शेवटी. तर डू येणार सुरुवातीला, त्याच्यानंतर यू, त्याच्यानंतर वॉन्ट टू, आणि लिसन, तुम्हाला ऐकायचे आहे का, अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, मला FBI साठी काम करायचे नाही. वाक्य नकारार्थी आहे, सुरुवातीला सब्जेक्ट आय, त्याच्यानंतर डोंट, त्याच्यानंतर वॉन्ट टू, आणि वर्क फॉर द FBI, मला FBI साठी काम करायचे नाही. सब्जेक्ट लिहिलं, त्याच्यानंतर डोंट किंवा डझंट येणार. डोंट लिहिलं कारण सब्जेक्ट आपला आय आहे म्हणून, त्याच्यानंतर वॉन्ट टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, आणि फॉर द FBI असं. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. छोटासा टॉपिक होता वॉन्ट टूस रिलेटेड, काही उदाहरणं आपण पाहिले. थँक्स फॉर वॉचिंग.